शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारणार। काही शालेय विद्यार्थ्यांना घेऊन ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती। इतर सर्व मंत्री नवीन वर्षातच पदभार स्वीकारण्याची शक्यता। कलाकारांच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही, योग्य ती कारवाई होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्राजक्ता माळीला दिलं आश्वासन। एसटीच्या भाईंदर पश्चिमेतील जागेचा महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास करणार। 9700 चौरस मीटर जागेवर स्वयंचलित संगणकीय वाहन चाचणी केंद्र उभारणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। कल्याण पूर्वेकडे हजारो नागरिकांचा कॅन्डल मार्च। कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी विशाल गवळीला फाशी देण्याची मागणी। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। पुण्यात गुडलक चौकात काही बॉडी बिल्डर्सचं एकत्र येत जिम करण्याचं तरुणांना आवाहन। स्टेरॉइड्सबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी राबवला उपक्रम। सांगलीमध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागा संकटात। हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान। बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू। साताऱ्यातल्या महाबळेश्वरच्या पर्वतरांगा धुक्यामध्ये हरवल्या। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून महाबळेश्वरवर धुक्याची चादर। वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगानं कल्याण पोलीस आता ऍक्शन मोडवर। 3 दिवसात 170 टवाळखोर आणि नशेखोरांवर कारवाई। उठाबशा काढायला लावून दाखवला पोलिसी खाक्या। जालन्यातील मोसंबी मार्केट आजपासून 5 जानेवारीपर्यंत बंद। जालन्यात शेतकऱ्यानं 5 जानेवारीपर्यंत मोसंबी मार्केटला आणू नये। जयपूर आणि दिल्ली इथली मोसंबी मार्केट्स बंद असल्यानं जालना मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय। एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी महामंडळाकडून विविध योजनांची अंमलबजावणी। महामंडळाकडून चालक आणि वाहकांसाठी उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याची ही योजना 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये योजना राबवण्याचा निर्णय। हिंगोलीतल्या नाफेड खरेदी केंद्रावर 4 दिवसांपासून सोयाबीनची खरेदी ठप्प। बारदाना उपलब्ध नसल्याचं कारण देत सोयाबीन खरेदी बंद। शेतकरी आर्थिक संकटात। मीरा भाईंदर पालिकेच्या अत्यावश्यक वाहनांचा होतोय गैरवापर। पालिकेच्या अत्यावश्यक वाहनातून घरगुती गॅस सिलेंडरची वाहतूक। याबाबत चौकशी करण्याची नागरिकांची मागणी। कोल्हापुरात आज पाणीबाणी। शहराच्या ए आणि बी वॉर्डमध्ये पाणी पुरवठा बंद। वीज वाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला दालनाबाहेर मारहाण। जयस्वाल यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल। लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांचा अरुंद रस्त्यामुळे मनस्ताप। मळवली इथल्या रेल्वे गेटवर पर्यटकांना अर्धा तास थांबावं लागण्याची वेळ। पर्यटकांकडून आता रेल्वे पूल बांधला जाण्याची मागणी। पुण्यातल्या हडपसर परिसरातील विठ्ठल तुपे नाट्यगृहासमोरील पाण्याच्या पाईपलाईनला मोठी गळती। लिकेजमधनं शेकडो लिटर पाणी जातंय वाया। भर रस्त्यावर पाणी वाहत असताना पुणे पालिकेतील हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष। पालघर शहरात 8 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग। किराणा दुकानदारानं विनयभंग केल्याचा आरोप। आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। मल्याळम कलाकार दिलीप शंकर यांचा तिरुवनंतपुरममधल्या हॉटेलमध्ये मृतदेह आढळला। दिलीप शंकर यांच्या मृत्यूमुळे त्यांचे सहकारी, कुटुंब आणि मित्रांना मोठा धक्का। दिलीप शंकर प्रसिद्ध अभिनेते। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिम कार्टर यांचं वयाच्या 100व्या वर्षी निधन। जिम कार्टर यांना 2 वर्षांपूर्वी शांततेच्या नोबेल पुरस्कारानं केलं होतं सन्मानित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।